मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमके कोणते निर्णय होणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र असं असताना सद्यस्थितीत मंत्रालयामध्ये एक मोठी बातमी सद्यस्थितीत मोठी होताना पाहायला मिळते ती म्हणजे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भातली बातमी सध्या समोर येत आहे। मी सध्या आहे ते अजित पवार यांच्या कार्यालयाबाहेर सद्यस्थितीत उभा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे अजित पवारांचं कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये आज सकाळी पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची एक गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली होती। निश्चितच हे शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ अजित पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झालं होतं। मुळात या भेटीमागे जर पाहायला गेलं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नये अशा विनंतीसाठी हे शिष्टमंडळ जे ते दाखल झालं होतं। या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत। साधारणतः आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री जे आहेत ते सातत्याने त्यांचं वक्तव्य असतील, वादग्रस्त विधान असतील, यामुळे सातत्याने चर्चेत असतील किंवा ट्रोल होताना पाहायला मिळतात। विरोधक सुद्धा त्यांना सातत्यानं आरोप जे ते त्यांच्यावरती करत आहेत। साधारणतः विरोधकांनी राजीनाम्याची मागणी सुद्धा त्यांच्याकडे केली होती। मुळात एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या प्रकारे कृषी मंत्री, कारण महाराष्ट्र हा कृषी प्रधान प्रदेश आहे, कृषी प्रधान असल्यामुळे साधारणतः या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात महत्व आहे। आणि मात्र विधान भवनामध्ये ज्यावेळेला पावसाळी अधिवेशन पार पडलं तर पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांच्या मोबाईलमध्ये जो रम्मीचा डाव पाहायला मिळाला, रम्मीचा गेम पाहायला मिळाला, त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये वातावरण जे ते तापलं। कारण विधान भवनामध्ये कृषी मंत्री, मुळात मंत्री हे पत्ते कसे काय खेळतात असा आरोप त्यांच्याकडे करण्यात आला होता आणि त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जी ती करण्यात आली होती। साधारणतः आपण पाहतोय अजित पवार यांच्या दालनामध्ये जे शिष्टमंडळ शेतकऱ्यांचं दाखल झालं होतं, त्यांनी एकंदरीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका यासाठी अशी मागणी जी ती त्यांनी केली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे उत्तम कृषी मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊ नका अशी भूमिका शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा विषय आता माझ्या हातात नाही अशा प्रकारचं उत्तर जे ते शिष्टमंडळाला दिल्याची माहिती सध्या समोर येते। याशिवाय माणिकराव कोकाटे यांच्या अँटी चेंबरमध्ये बैठक जी ती झाली आणि भेटीत अजित पवार यांची कोकाटे यांच्यावरती नाराजी सुद्धा असल्याचं सुद्धा समोर आलं आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की कोकाटे तुमच्यावर सरकारवर बदनामी होत आहे, बोलताना आपण मान ठेवायला हवंय। अजित पवार साधारणतः ज्या प्रकारे अजित पवारांनी कोकाटे यांची जेव्हा बैठक झाली त्यावेळेला साधारणतः अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत कुठेतरी कोकाटे यांचे कान टोचल्याची सध्या माहिती सध्या समोर येत आहे। साधारणतः छगन भुजबळ असतील यांनी सुद्धा अजित पवार यांच्या दालनामध्ये जाऊन त्यांची अजित पवार यांची भेट घेतली। सद्यस्थितीत पाहायला गेलं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती सध्या समोर येत आहे। मात्र ज्या प्रकारे अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली त्या नाराजीमुळे कुठेतरी आपण पाहायला मिळते की आता नेमकं साधारणतः ज्या वेळेला हे प्रकरण तापलं त्यावेळेला निश्चितच या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी मी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल विचारमंथन असल्याचं सुद्धा माहिती समोर आली होती। मात्र राजीनामा तो त्यांचा झालेला नाहीये। आज मंत्रिमंडळाची बैठक सध्या मंत्रालयामध्ये सुरू आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सर्व मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत आपण पाहतोय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सुद्धा उपस्थित आहेत। त्यामुळे ज्या प्रकारे एकंदरीत संपूर्ण आरोप प्रत्यारोप असेल, ज्या प्रकारे सगळ्या घटना घडत आहे त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आता सरकार कठोर कारवाई करणार का खरं तर अशा प्रकारचं अपेक्षा जी आहे ती विरोधकांना होती। मात्र ज्या प्रकारे मंत्रिमंडळाच्या बैठकीला कृषी मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली त्यावरून कुठेतरी हे सरकार जे ते या सगळ्यांना पाठीशी घालतंय का असा आरोप जो तो विरोधकांकडून केला जात आहे। काल आपण पाहिलं असेल तर अंबादास दानवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते आणि आमदारांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली। या भेटीमध्ये त्यांनी जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यानंतर आज अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जे शिवसेनेचं शिष्टमंडळ आहे ते राष्ट्रवादींची भेट घेणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। त्यामुळे एकंदरीत जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांचा राजीनामा नेमका कधी होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार दरम्यान या सगळ्यावरती आता आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।